इथे मी सेम 2 कलरच्या साड्या घेतलेल्या आहेत तशा. तर इथे आपल्याला हे साईडची लेस आहे ते इथपर्यंत काढून घ्यायची आहे. तर ही अशी लेस काढून घेतल्यानंतर दुसऱ्या साईडच्या पूर्ण बाजूला लेस असलेली साडी अशी इथं सेम हे काठ ठेवून अशी ही पूर्ण जॉईन करून घ्यायची आहे पूर्णपणे. तर आपण हे जॉईन करून घेऊया. जॉईन करून घेतल्यानंतर पुढे याच्या मागील बाजूस आपल्याला याच्यावरती आपल्याला इथे पूर्णपणे टिप मारून घ्यायची आहे. पाठीमागील बाजूस लावण्यासाठी मी हा कलर घेतलेला आहे. तर मी हे एकूण 93 इंच सोडलेलं आहे. मधून याला कट करायचं आहे. इथून 2 भाग करायचे ह्याचे या साडीचे मधून आणि उरलेलं खाली 20 इंच मी कट करून घेत आहे. एका साईडची पूर्णपणे लेस काढलेली आहे मी आणि पूर्ण साईड असलेली लेस मध्यभागी ठेवलेली आहे जोडून घेण्यासाठी. इथे आपल्याला 2 भाग असे जोडून एकत्र करायचे आहेत आणि मध्यभागून हे कट करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला या बाजूला हे असं घेऊन मध्यभागी लेस येईल याप्रमाणे असं हे असं खाली याच्या 2 इंचाचं कापड ठेवून जॉईन करून घ्यायचं आहे. इथे हे 93 इंच उंचीला मी हे जोडून घेतलेलं आहे आणि साईडचं असं हे एकूण रुंदी 1 सेंटीमीटर वाढवून 78 इंच घेतलेली आहे. तर ही मागची बाजू झालेली आहे आपली. त्यानंतर पुढे आपल्याला पाठीमागच्या बाजूला जोडायला हे मी 76 इंचाचं निम्मे म्हणजे 2 तुकडे असे मध्ये जॉईन आहे इकडे. इथे आपल्याला याला इथून डिझाईन बनवायची आहे. इथे मी अशी ही डिझाईन बनवून घेतलेली आहे. असं खडून हे असं आपण घेतलेलं आहे. तर हे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. हे असं कट करून घ्यायचं आहे जेणेकरून हा भाग आणि हा भाग हे दोन्ही ह्याला आपल्याला लेस लावायची आहे बाजूनी. इथे हा कट करून राहिलेला उर्वरित भाग आहे आपल्याला पाठीमागे लावायचा आहे. अशी छान डिझाईन तयार झाली याची. ह्याला पूर्ण बाजूने लेस लावून घ्यायची आहे आणि हा पाठीमागे लावायचा आहे. तर हा पुढे लावण्यासाठी ठेवलेला आहे.
साईडच्या बाजूंना जोडण्यासाठी हे 34 इंचाचं मी आणि रुंदीला 14 इंचाचं हे असं डबल कट करून घेत आहे। हे असं मी 74 इंच घेतलेलं आहे। तर हे आपल्याला हे गोल राऊंडमध्ये असं ह्या शेपमध्ये कापून घ्यायचं आहे। साडीच्या मध्यभागी ही दुसरी साडी अशी जोडून घेतलेली आहे वरती छताला आणि साईडला आपल्याला हे असे डिझाइन केलेले हे एका बाजूला लावायचे आहे आणि दुसरे असे एका बाजूला लावायचे आहे। पाठीमागील बाजूला हे जोडून घ्यायचे आहे। हे पुढील बाजू अशी जोडून घेतलेली आहे। असा हा छत तयार झालेला आहे। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।